स्टार्ट टू एंड हा तुम्ही मूवी बघाल. ते बघतानाच आहे ना तुम्ही कोणाशी बोलण्याची पण इच्छा व्यक्त करणार. जे 59 लोक जे ट्रेनमध्ये असलेले लोक ते दरवाजा का नाही उघडू शकले, ते खिडक्या का नाही उघडू शकले. मी हेच नाही बोलत आहे की या मूवीमध्ये दाखवलेलं प्रत्येक गोष्ट सत्य असू शकते. या स्ट्रेट रिपोर्टला तुम्ही जा, स्टडी करून मूवी बघायला या. एक्झॅक्टली. उस रोज सिर्फ एक ट्रेन नहीं चली, उस रोज आपसी प्यार जल गया, भाईचारा जल गया, इंसानियत जल गई, इंसान जल गया. उस रोज गुजरात ही नहीं मेरा भारत जल गया. मॅडम, आपण आता मूवी पाहिलं तर काय बोलू इच्छिता आपण या मूवी? द साबरमती रिपोर्ट 2002 साली गोध्रा कांड म्हणजे साबरमती कांड झालं होतं, त्याच्यावरती आधारित हा मूवी आहे, ज्याला 2017 साली न्याय मिळाला. 2002 साली झालेली घटना म्हणजे एका कम्युनिटीच्या आतमधले पॉलिटिक्स दाखवण्यात आली आहे या मूवीमध्ये. की एका कम्युनिटीची पॉलिटिक्स होती की जेणे एकाला दुसऱ्याची सत्ता हवी होती. ती सत्ता घडवण्यासाठी, ती मिळण्यासाठी या लोकांनी ते गोध्रा कांड केलं. पण दुसऱ्या बाजूला एक रिपोर्ट असं सांगते की अयोध्यामध्ये महापूर्ण आहुती हवन चाललं होतं. त्याच्यासाठी गेलेले हिंदू पॅसेंजर्स ते तिथून महापूर्ण आहुती करून येत आहेत आणि रिटर्न येताना त्यांच्यावरती साबरमतीमध्ये हे कांड करण्यात आलं. एका 59 म्हणजे एक पूर्ण ट्रेन, त्या ट्रेनमधल्या फक्त 2च डब्बे ज्याच्यामध्ये 59 पॅसेंजर अगदी जळून त्यांची राख झाली. त्यांचं कुठे कोणाचं नाव पत्ता कळाला नाही. आणि अशा या 59 लोकांना 2017मध्ये न्याय देण्यात आला, ते सुद्धा मीडियाच्या माध्यमातूनच ती घटना लपवण्यात आली आणि मीडियाच्या माध्यमातूनच ती घटना उघडकीस आली. याच्यामध्ये मीडियांचं एक रूप दाखवलं आहे की जे इंग्लिश पत्रकारिता करतात त्या पत्रकारांना सगळ्यात जास्त मान सन्मान दिला जातो. या मूवीच्या माध्यमातून दाखवण्यात आला तो विषय. खरंच तो अगदी म्हणजे जेन्युइन विषय पण आहे आणि ही खरंच काही वर्षामध्ये बघितलं पण आपण. हो 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 मी एक स्वतः मीडिया पर्सन आहे, तर त्याच्यामुळे मी हे बघितलेलं आहे. मी कुठलाही इंग्लिश मिडियमला म्हणजे इंग्लिश मिडियममधूनच शिक्षण झालं आहे माझं, पण मी कुठल्याही इंग्लिश न्यूजपेपरमध्ये काम केलं नाही आहे. मी मराठी न्यूजपेपर्समध्ये काम केलं. तर त्यावेळेला याच्यामध्ये तफावत बराच वेळेला म्हणजे मीडिया पर्सनबरोबर होती आहे, ती एकदम सत्य आधारितवरती मीडियाच्या बाबतीत त्यांनी उघडकीस आणलेलं आहे की म्हणजे एका हिंदी पत्रकाराला एक कशी वागणूक दिली जाते आणि एका जे इंग्लिश जोरात बोलतं, जे इंग्लिशच्या माध्यमातून स्वतःचा आवाज म्हणजे खोटंसुद्धा बोललं जातं, तर त्या इंग्लिश शिकलेल्या व्यक्तीला किंवा इंग्लिश बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही एज्युकेटेड समजतात आणि मराठी, हिंदी, गुजराती, पंजाबी, तमिळ या लँग्वेजमधून शिकलेल्या पत्रकाराला तुम्ही एक सहज, तर तो एक न्याय याच्या माध्यमातून दाखवण्यात आला. कुठे ना कुठे पटत होतं ते दाखवलंय, ते पटत म्हणजे ऑब्व्हियसली ते कुठे जिथे दाखवलं आहे ते एकदमच व्यवस्थितपणे दाखवलेलं आहे. आणि गोध्रा कांड हा म्हणजे जो झाला 2002 साली झाला, ती का लपवण्यात आली याचंसुद्धा त्याच्यामध्ये जे सेक्युलरिझम दाखवलं गेलं की बाबा एका कम्युनिटीने सत्तेसाठी की ते केले गेलेलं आहे. त्याच्यामध्ये दाखवलं 1500 लोक, एका मुलीचं दाखवलं आहे, एका महिलेचं दाखवलं की तिच्यावरती कुठेतरी हिंदूंनी किंवा पॅसेंजर्सने, मोस्ट ऑफ द हिंदूंचीच बाजू दाखवली आहे की त्या मुलीला कुठेतरी अपहरण करण्याचा प्रयत्न करत होते. पुढे दाखवलं आहे की चहावरतून झालेला संवाद होता, तर त्याच्यामुळे ती कम्युनिटी, एक मुस्लिम कम्युनिटी मारामारीला आली आणि त्याच्यानंतर गोध्रा कांड झालं. तर पिक्चर बघण्यासारखं आहे. व्यवस्थित मुलांनी याच्यातलं म्हणजे यंग जनरेशनमधल्या मुलांनी तो पाहण्यासारखा आहे. पण मला इथे एक दुःख वाटतं की 2002 साली झालेली घटना ती 2017मध्ये जाऊन तिला न्याय मिळतो. म्हणजे या दरम्यान म्हणजे साधारणतः 2002 ते 2017मध्ये ज्यांनी हे कांड केलं तर त्याच्यामधले किती जण जिवंत आहेत
किती जण किती विक्टिमला न्याय मिळाला आणि 59 लोकांना तो न्याय मिळाला तर खरंच तो न्याय हे आहे का? कारण की मला वाटतं चला सत्तेमुळे खूप उशीर झाला न्याय द्यायला. ही सत्ता आली, ती सत्ता आली, ती सत्ता आली, सत्तेमुळे याला न्याय देण्यात हे होतो. पण आपल्या देशाची आणखीन एक आधारस्तंभ आहे जो कोर्टाने मग एवढा वर्ष काढला. आणि जी पोलीस व्यवस्था होती, जे कोर्ट न्यायालयीन व्यवस्था होती, त्यांनी त्यावेळेला काम का नाही केलं? दुसरी सत्ता बदलल्यानंतरच ती काम का करणार? हो, सत्ता बदलल्यावरतीच काम का होतं? ज्यावेळेला त्यावेळेला एवढे विटनेसेस होते तर कुठे ना कुठे डाऊट होतो ना. हो, आधीची सत्ता होती, त्यांना ह्याच्यातून बेनिफिट घ्यायचं होतं म्हणून ते न्याय मिळालं म्हटलं तर बेनिफिट त्या सत्तेने दाबलं मीडियाच्या माध्यमातून. एक मीडिया करप्ट मीडिया दाखवली आहे आणि त्या करप्ट मीडियामध्ये असलेले काही पत्रकार जे म्हणजे एक असा पत्रकार दाखवला आहे की त्याने की मी या भाषेचा आहे जो पेज 3 करतोय आणि तो येणारा व्यक्ती त्याला जर कळतंय तो सगळ्या गोष्टीचा आढावा घेतोय आणि मग नंतर त्याला कळतंय की नाही ही घटना ही अशी नाही आहे, ही अशी आहे. जे 59 लोक जे ट्रेनमध्ये असलेले लोक ते दरवाजा का नाही उघडू शकले, ते खिडक्या का नाही उघडू शकले, म्हणजे अगदी त्याच्यामध्ये एक व्यवस्था म्हणजे ते दाखवण्यात आलेलं आहे, चित्रीकरण केलं गेलेलं आहे की बाबा हे बाहेर का नाही पडू शकले. रेल्वेचा रिपोर्ट हा हो त्याच्यामध्ये स्टोचं सांगितलं गेलं. पहिला जो रिपोर्ट होता की पॅसेंजर्स स्टोवरती स्वयंपाक करत होते ट्रेनमध्ये. 2002 साली स्टोवरती स्वयंपाक करत होते, एक पॅसेंजर करत होतं आणि एवढे सगळे पॅसेंजर. आणि त्याच्यामध्ये सांगितलं 3 पटीने त्याच्यामध्ये पॅसेंजरची संख्या जास्त तर 3 पटीमध्ये मग त्या पॅसेंजर्सला हलता येतं का, डुलता येतं का? आपण इन जनरल बोगी बघतो तर पॅसेंजरला हलता डुलता येतं का? खचाखच भरलेली ट्रेनमध्ये तुम्ही काहीच करू शकत नाही. नंतर सिगरेटचं उदाहरण दिलं गेलं, रिपोर्टमध्ये सादर करण्यात आलं. सिगरेट, स्टोव हे तिथे 3 ह्याच्यामध्ये पॉसिबिलिटी होतं. म्हणजे 3 पटीने असलेल्या प्रवाशांनी भरलेल्या खचाखच ट्रेनमध्ये या गोष्टी होत आणि तसा रिपोर्ट तिथे सादर करण्यात आलेला होता, पहिला रिपोर्ट. मग नंतर एका जर्नलिस्टच्या माध्यमातून त्याने उचललेल्या हिंदी जर्नलिस्टच्या माध्यमातून कोर्टाकडे त्यांनी न्याय मागितला की बाबा असा असा माझा रिपोर्ट आहे. मग त्याच्यानंतर जो दुसरा रिपोर्ट आला त्याच्यामधून जे 59 पॅसेंजर मृतक पावली त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला. पिक्चर छान आहे, चांगला आहे, व्यवस्थित आहे. खूप सारे गोष्टी म्हणजे ॲक्ट्रेसने पण खूप छान काम केलं आहे, छान म्हणजे खरंच नॅचरल केलं आहे. कुठेही याच्यामध्ये म्हणजे वल्गॅरिटी नाही आहे, काही नाही आहे. आणि हा एक स्ट्रेट रिपोर्ट आहे, खरंच सरळ रिपोर्ट आहे. हा सरळ रिपोर्ट आहे की जो बघण्यासारखा आहे. पण किती खरं किती खोटं अजून त्याच्यामध्ये सत्यता आहे का? हो. आणि कोर्टाचं एक सीन त्याच्याबद्दल मी आपल्याला विचारेन. त्यांनी विचारलं, बरोबर प्रश्न करतो तो जर्नलिस्ट कोर्टामध्ये, जज समोर, लॉयर समोर, सर्वांना की एवढे लोक त्या ट्रेनमध्ये बोगीमध्ये जाऊन त्यांना मारण्यात आला. मी त्यातले 1, 2, 3 लोकांचे ते नाव कोणाला माहीत आहे आणि फॅक्ट आहे त्या इंडिया लेवलला विचारायला गेलं तर 3 नाव कोणालाही माहीत नसणार. आणि एंडला जेव्हा मूवी एंड व्हायला येते आणि तेव्हा तो नरेट करतो, प्रत्येकाचे नाव जे दाखवले आहेत ना तो एक वेगळंच म्हणजे ॲक्च्युली तो सीन मी लिटरली माझ्या मोबाईलमध्ये कॅप्चर केला सर. मी जेवढे त्यांनी नावं घेतली त्यांनी तर संपूर्ण यांची नावं घेतली नाही, पण शेवटच्या मूवीच्या एंडिंगला त्यांनी सगळ्या मृतकांना श्रद्धांजली दिली आहे फोटोद्वारा. त्यांनी प्रत्येकांचे फोटो दिले, नावं दिली. म्हणजे आता त्या काळचा फोटो काय असेल, त्यावेळेचे फोटो वगैरे. आणि मी बोलेल की 2002 साली CCTV वगैरे या गोष्टी नव्हत्या. मोबाईल्स आपले त्यावेळेला रेंज वगैरे कुठे कुठे मिळत नव्हतं. पण पहिला सीन होता ज्याच्यामध्ये की ती त्या ट्रॅकवरती फोनवरती जे बोलत होते तो सीन मला थोडासा पटला नाही की तिथे एवढ्या या ठिकाणी, कारण की तिथे तुमचे टॉवर्स वगैरे एवढे डेव्हलप झाले नव्हते. मोबाईल खूप नवीनच मोबाईल्स होते लोक तेव्हा फॅक्स आणि ह्याच्यावरती एक्झॅक्टली. तर जो त्यांचं कम्युनिकेशन्स होतं मोबाईलवरचं ते थोडंसं मला 19-20
दिसतं कुठे ना कुठे ना कुठेतरी ते असतं. 100% आपण फॅक्टवरती बोलू शकत नाही, थोडं फिक्शन पण त्यामध्ये add ॲज करावं. पर द जे मीडियाने जी भूमिका म्हणजे फर्स्ट मीडियाने जी भूमिका केली ती सुद्धा एकदम म्हणजे व्यवस्थित एकदम छान केली. म्हणजे नेगेटिव्ह रोल जो केला गेला तोही छान दर्शवला गेला. कारण की आपण मूवीबद्दल बोलू तर मूवीच्या आतमधली हिस्ट्रीच नाही, ज्यांनी कामं केली त्या ॲक्ट्रेसचं पण नेगेटिव्ह पॉझिटिव्ह ज्या ॲक्ट्रेसचं कामं पण आहे ना एकदम सुपर आहे. आणि मला तर बोलतो ना, मला एक अपेक्षा आहे आणि कदाचित आपण पण त्याला ॲग्री करणार. ज्या वेळेला मित्रांनो मूवी एंड व्हायला येतो आणि तो रिपोर्टर जेव्हा लाईव्ह करताना एक एक व्यक्तीचे जेव्हा नावं घेतो ना, जे विक्टिम होते त्यामध्ये, त्यावेळेला खरोखर आपण जर हा मूवी बघायला आलात आणि आपल्याला वाटलं उभे राहून श्रद्धांजली द्या. आणि हीच आपली आहे ना मूवीसाठी मी बोलतो ना, त्या लोकांसाठी एक खरी श्रद्धांजली असेल, खरी श्रद्धांजली. कारण की लव्ह स्टोरीज, रोमॅन्टिक्स आणि आपण असं मूवी गाणे बघतो, पण जे असे मूवी आहेत त्याला खरंच प्राधान्य दिलं पाहिजे. यांना या अशा मूवींना अवॉर्ड्स दिले गेले पाहिजेत, सत्यता जाणून घेतली पाहिजे. मी हेच नाही बोलत आहे की या मूवीमध्ये दाखवलेलं प्रत्येक गोष्ट सत्य असू शकते, पण ही हिस्ट्री आहे, ह्या हिस्ट्रीचा अभ्यास करण्यायोग्य आहे. तुम्ही हिस्ट्री काढा. तुम्ही मूवी, मी तर बोलेल की मूवी बघायला येण्या अगोदर मूवीची हिस्ट्री तुम्ही गुगलवरती काढा. आणि साबरमती रिपोर्ट खरंच सरळ स्ट्रेट रिपोर्ट आहे. या स्ट्रेट रिपोर्टला तुम्ही जाणून स्टडी करा आणि मग स्टडी करून मूवी बघायला या. किती काय आहे एक्झॅक्टली, स्टडी करून मूवीला या. मित्रांनो कसं माहिती आहे की हा रिव्ह्यू एकच व्यक्तीचा बघा, एवढा मोठा रिव्ह्यू यासाठी आणि एवढा लांब रिव्ह्यू यासाठी आहे ना की मूवी बघायसाठी जर आपण स्टडी करून आलात, फॅक्ट जर आपण स्टडी केल्यानंतर मूवी बघितलं तर मूवी बघितलं तर आपल्याला आतून जो फिलिंग येतो ना, आपण जेवढं मिनटाचा तर हा व्हिडिओ बघितला ना, ते आतून मूवी बघताना ह्यांना फील झालेला आहे आणि तो मनापासून ह्यांनी तो रिव्ह्यू इथे आपल्यावर शेअर केलेला आहे. पुढे म्हणजे तुमचे हलणार नाही या मूवीमध्ये. स्टार्ट टू एंड हा तुम्ही मूवी बघाल, हिस्ट्री आहे ती, तर ऑब्व्हियसली ते बघतानाच आहे ना तुम्ही कोणाशी बोलण्याची पण इच्छा व्यक्त करणार. एवढा सुंदर मूवी आहे की तुम्ही स्टार्ट टू एंड बघाल. स्टार्ट टू एंड खूप सुंदर मूवी आहे. धन्यवाद. थँक्यू.